Good morning all. In this lecture, we will learn in detail various types of audit. Okay. So basically audit is classified on the different class. First is based on authority. Second is based on scope. Then based on time, based on object and other types. एकच मिनिट. काय सांगितलेलं आहे बघा टाइप्स मध्ये. बेस्ड ऑन अथॉरिटी मध्ये आहे फर्स्ट स्टॅट्युटरी ऑडिट, देन नॉन स्टॅट्युटरी ऑडिट आणि इंटरनल ऑडिट. ओके. सो स्टॅट्युटरी ऑडिट जसं की म्हणतो आपण, स्टॅट्युटरी ऑडिट हे कसं असतं, कंपल्सरी ऑडिट असतं जे आपल्याला प्रत्येक वर्षी करणं मस्ट आहे. सो दिस इज द एक्सटर्नल ऑडिट असं सुद्धा म्हटलं जातं. बेस्ड ऑन स्कोप, स्कोप मध्ये दोन पार्ट केलेले आहेत, कम्प्लीट ऑडिट अँड पार्शियल ऑडिट. ओके. दॅट मीन्स बेसिकली दिस इज द डिपेंड्स ऑन मटेरियलिटिक आयटम. म्हणजे तुम्ही कोणत्या मटेरियलिटिक आयटमला इम्पॉर्टन्स दिलेला आहे याच्यावरती हे कम्प्लीट ऑडिट किंवा पार्शियल ऑडिट मॅटर करेल. तुम्ही सपोज होल ऑर्गनायझेशनचं जेव्हा तुम्हाला क्लिअर पिक्चर एक्सपेक्टेड आहे, दॅट टाइम वी विल प्रेफर द कम्प्लीट ऑडिट. आणि तुमच्या लक्षात येते की हिअर वी जस्ट फाइंड आउट ओनली इरर, अशा वेळी फक्त तुम्ही काय कराल, पार्शियल ऑडिट कराल. म्हणजे कम्प्लीट नाही करा, जितका इम्पॉर्टंट एरिया आहे त्याच इंटेन्शनने आपण ऑडिटिंग हे करत असतो. थर्ड पार्ट आहे बेस्ड ऑन टाइम. जसं तुमच्याकडे टाइम आहे त्याच्यावरती तुम्ही काय करता, हे ऑडिटिंग कंडक्ट करता. दॅट मीन्स कंटिन्युअस ऑडिट. कंटिन्युअस ऑडिट हा असा एक टाइप्स आहे जो की कंटिन्युअस इयर मध्ये चालू असतो. म्हणजे दिस इज द पार्ट ऑफ इंटरनल ऑडिट फर्स्ट थिंग. ओके. सो जे की फायनल ऑडिट आपल्याला स्मूथली कंडक्ट करता येण्यासाठी आपण हे ऑडिटिंगचे टाइप्स प्रेफर करतो. सेकंड आहे फायनल ऑडिट, देन आहे इंटिरियम ऑडिट, फोर्थ आहे कन्करंट ऑडिट आणि फिफ्थ आहे बॅलन्स शीट ऑडिट. ओके. सो हे जे क्लासिफिकेशन दिलेले आहेत हे बेस्ड ऑन टाइम नुसार दिलेले आहेत. नेक्स्ट आहे बेस्ड ऑन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट क्लासिफाइड इनटू 4 कॅटेगरी, स्पेशल ऑडिट, कॉस्ट ऑडिट, मॅनेजमेंट ऑडिट अँड सर्व्हिस ऑडिट. अँड लास्ट अदर टाइप्स मध्ये मेन्शन केलेले आहेत ऑकेजनल ऑडिट, ऑडिट इन डेप्थ, कॅश ऑडिट, ऑपरेशनल ऑडिट, टॅक्स ऑडिट अँड इफिशियन्सी ऑडिट. ओके. सो आपण बघूया वन बाय वन डिटेल. फर्स्ट हेडिंग द्या, बेस्ड ऑन अथॉरिटी. फर्स्ट पॉइंट स्टॅट्युटरी ऑडिट. स्टॅट्युटरी ऑडिट. जसं की मी पहिल्याच सेंटेन्स मध्ये सांगितलं, स्टॅट्युटरी ऑडिट इज अ कंपल्सरी ऑडिट. सो स्टॅट्युटरी ऑडिट हे कसं आहे तर कंपल्सरी ऑडिट असेल. सो इट इज द ऑडिट विच इज द कंपल्सरी अंडर द लॉ. लॉ नुसार हे तुम्हाला फॉलो करणं मस्ट आहे. देन अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर्स, रिमूवल, रेम्युनरेशन, राइट्स, ड्युटीज, liabilities are governed as per the provision of the respective law applicable to the organization.
म्हणजे जेव्हा तुम्हाला त्या ऑडिटरची अपॉइंटमेंट करायची आहे, त्याचं रेम्युनरेशन डिसाइड करायचं आहे, त्याला रिमूव्ह करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डिरेक्टली नाही ठरवू शकत. दॅट मीन्स हिअर वी फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन ॲज पर दी लॉ, ओके, रिगार्डिंग पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. आता इथे टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशनशी रिलेटेड सुद्धा लॉ हे डिफरंट असू शकतात. जसं आपण म्हणतो पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप फर्मचा लॉ डिफरंट आहे, कंपनी असेल तर कंपनीचे लॉ डिफरंट आहेत, राईट. सो इथे ऍज पर दी लॉ आपण काय करतो ते फॉलो करतो. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय सांगायचं? स्टॅट्युटरी ऑडिट इज अ कंपल्सरी ऑडिट. अँड सेकंड सेंटेन्स मध्ये सांगा मग, अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर, रिमूव्हल, रेम्युनरेशन, राईट, ड्युटीज, हे सगळं आपण ऍड करूया. राईट डाऊन. ऑनलाईन स्टुडंट राईट डाऊन. Statutory audit is a compulsory under the law. Statutory audit is a compulsory under the law. Appointment of auditors, removal, remuneration, right, appointment of auditor, removal, remuneration, rights, duties, first होते है ना, duties, liabilities are governed as per the provision of the respective law applicable to the organization. And third sentence मध्ये मेंशन करा, it can be conducted only by a qualified chartered accountant. Okay, is it clear? Statutory audit. Then heading the essential of statutory audit. आता काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस जसे विचारले जातील तसं आता इथे व्हॉट इज मीन बाय स्टॅट्युटरी ऑडिट अँड एक्सप्लेन इट्स इसेन्शियल. ओके, सो इसेन्शियल ऑफ स्टॅट्युटरी ऑडिट, कोणत्या गोष्टी मस्ट असणार आहेत? पॉइंट नंबर फर्स्ट, इट इज अ मॅन्डेटरी इन नेचर. It is a mandatory in nature. स्टॅट्युटरी या वर्डिंग वरून लक्षात येईल की हे कसं आहे तर कंपल्सरी ऑडिट आहे, मॅन्डेटरी ऑडिट आहे. जिथे स्टॅट्युटरी हा वर्ड कुठेही जरी आला तरी लक्षात ठेवायचं की जिथे रूल्स रेग्युलेशन हे गव्हर्नमेंटचे असतात. ओके, सो फर्स्ट मॅन्डेटरी. सेकंड मध्ये मेन्शन करा, द ऑडिटर मस्ट बी क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट. द ऑडिटर मस्ट बी क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट. Point number 3, the auditors must not incur any prescribed disqualification. The auditors must not incur, incur any prescribed disqualification during the course of audit.
म्हणजे काय सांगायचं आपल्याला इथे, द ऑडिटर मस्ट नॉट इन्कर एनी प्रिस्क्राइब डिस्क्वालिफिकेशन. म्हणजे जो क्वालिफाईडचा रिक्वायरमेंट आहे ती असणं एक्सपेक्टेड आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तो डिस्क्वालिफाय असू नये. जसं की म्हणतो आपण इन साऊंड माइंड मध्येच काही असेल प्रॉब्लेम, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही स्टॅच्युटरी ऑडिट नाही करू शकत. म्हणजे फक्त असं नाही की तुम्ही चार्टर्ड अकाउंट आहात दॅट मीन्स दिस इज द क्वालिफिकेशन. ओके, सो त्याच्याबरोबर तुमचं साऊंड माइंड मस्ट आहे. ओके, तुम्ही कुठे इन्सॉल्वंट असू नये. ओके, जे इन्सॉल्वंट म्हणण्याऐवजी की दिवाळखोर असू नये किंवा काही अशा रिक्वायरमेंट दिलेले आहेत बघा की ऍज अ पर्सन म्हणून त्या आर्टिफिशियल पर्सन म्हणून कशा आहेत तर मस्ट आहे. ओके, नेक्स्ट, अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर इज मेड. Appointment of auditor is made as per the provision of the relevant act. Appointment of auditor is made as per the provision of the relevant act. Relevant act. Next, it is always a complete audit. कंप्लीट ऑडिट अंडरलाइन करा. इट इज ऑलवेज अ कंप्लीट ऑडिट. म्हणजे आपण स्टॅच्युटरी ऑडिट प्रेफर करतोय आणि पार्शियली काहीतरी चेक केलं, नो, दिस इज नॉट अ स्टॅच्युटरी ऑडिट, लक्षात ठेवा. सो जेव्हा तुम्ही स्टॅच्युटरी ऑडिट फॉलो करताय तेव्हा होल ऑर्गनायझेशनचं ओव्हरव्ह्यू घेणं आणि मग क्लिअर पिक्चर देणं हे मस्ट असतं. दॅट इज वाय हिअर सेड इट इज ऑलवेज अ कंप्लीट ऑडिट. हे कसं आहे तर कंप्लीट ऑडिट असते. अँड लास्ट पॉइंट, it enable the appointment authority. It enable the appointing authority to get full disclosure of all materialistic facts. All material facts. All material facts ला पण अंडरलाइन करा. All material facts. Is it clear? So ह्या गोष्टी इसेन्शियल असणं महत्त्वाचं आहे फॉर कंडक्टिंग युअर स्टॅच्युटरी ऑडिट. काय सांगितलेलं आहे, फर्स्ट आहे मॅन्डेटरी असायला हवं. त्याच्यानंतर प्रिस्क्राइब क्वालिफिकेशन मस्ट आहे. डिस्क्वालिफिकेशन कुठेही इन्कर होता कामा नये. त्याच्यानंतर फोर्थ मध्ये सांगितलेलं आहे प्रोव्हिजन ऍज पर दी लॉ असणं मस्ट आहे. अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर ऍज पर दी प्रोव्हिजन. देन फिफ्थ मध्ये सांगितलेलं आहे इट इज ऑलवेज कंप्लीट ऑडिट. अँड लास्ट मध्ये सांगितलेलं आहे इट अनेबल अपॉइंटिंग अथॉरिटी ऍज पर दी फुल डिस्क्लोजर ऑफ ऑल मटेरियल फॅक्ट. ओके, फुल डिस्क्लोजर ऑफ ऑल मटेरियल फॅक्ट. इज इट क्लिअर स्टॅच्युटरी ऑडिट? ऑनलाईन स्टुडंट, स्टॅच्युटरी ऑडिट क्लिअर झालं का? येस मॅम. ओके, सेकंड पॉइंट मेन्शन करा, नॉन स्टॅच्युटरी ऑडिट. नॉन स्टॅच्युटरी तुम्हाला सेपरेट विचारला जात नाही, फक्त नॉन स्टॅच्युटरीचं मिनिंग तुम्हाला माहित असावं. नॉन स्टॅच्युटरी, जसं आपण बरोबर स्टॅच्युटरीच्या अपोजिट जो वर्ड आहे तो नॉन स्टॅच्युटरी आहे. स्टॅच्युटरी हे कसं होतं, मॅन्डेटरी. म्हणजेच नॉन स्टॅच्युटरी हे कसं असणार आहे तर व्हॉलंटरी असेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करा, ते ऑडिटिंग कंडक्ट करा, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. दॅट इज वाय हिअर सेड इट इज अ व्हॉलंटरी ऑडिट. इट इज अ ऑप्शनल अँड नॉट कंपल्सरी. हे कसं आहे, ऑप्शनल आहे, डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कंडक्ट करा, अदरवाईज नाही केला तरी चालेल. इट इज ऑप्शनल अँड नॉट अ कंपल्सरी. It is carried at the discretion of the proprietors. There is no specific law which govern the conduct such a types of audit. म्हणजे हे जेव्हा तुम्हाला ऑडिट कंडक्ट करायचं आहे, तुम्ही ठरवलं की ओके आपण नॉन स्टॅच्युटरी ऑडिट कंडक्ट करूया किंवा घेऊ, दॅट मीन्स इथे तुम्हाला कोणतेही रूल्स रेग्युलेशन फॉलो करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे तुम्हाला वाटलं की ओके फक्त मला फ्रॉड फाइंड आउट करायचे आहेत, फक्त मला ट्रू अँड फेअर पिक्चर ऑर्गनायझेशनचं फाइंड आउट करायचं आहे, दॅट टाइम वी विल प्रेफर द नॉन स्टॅच्युटरी ऑडिट. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, राईट डाउन.
वैभवी स्लाइड मी तुम्हाला सांगितलं ना, आज आपण एकच फक्त जस्ट हे घेतलेलं आहे. मी डिक्टेट करते, सेम टाइमला लिहून घ्या. मी तुम्हाला पीक पाठवलेले नाहीये, एकच पीक आहे जस्ट क्लासिफिकेशन. नॉन स्टॅच्युटरी ऑडिट, राईट डाउन. इट इज व्हॉलंटरी ऑडिट. It is voluntary audit. It is optional and not compulsory. It is optional and not compulsory. Next, there is no specific law. There is no specific law which govern the conduct of such a audit. There is no specific law which govern the conduct of such a audit. Terms and condition of audit are determined. Terms and condition of audit are determined as per the agreement made between auditor and the proprietor. Made between auditor and the proprietor. Is it clear? Okay. Point number 3. Third types कोणता आहे आपला? Internal audit. Point number 3. Internal audit. Generally, internal audit conducted by any employees in the organization. Doesn't matter high qualified staff. First thing. इंटरनल ऑडिट हे इंटरनली होणार आहे, रन होणार आहे. सो दिस इज ऑल्सो नॉट अ कंपल्सरी ऑडिट. हे सुद्धा कंपल्सरी नाहीये. ऍज पर युअर काय म्हणतो आपण कन्व्हिनियन्स किंवा तुम्हाला फायनल ऑडिट, द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. ओके, फायनल ऑडिट तुमचं कुठेतरी स्मूथली कंडक्ट व्हावं. तिथे जाऊन तुमच्या लक्षात येऊ नये की अरे बापरे इतके एरर झालेत का, एवढे फ्रॉड झालेत का, आपण प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेनच नाही केलेले, असं कुठे नको व्हायला. दॅट्स वाय फायनल ऑडिटच्या आधी तुम्ही काय करताय तर इंटरनल ऑडिट हे कंडक्ट करा. इट्स व्हेरी सिम्पल. सो इट इज ऑल्सो इंडिपेंडंट ऑडिट बिकॉज ऑर्गनायझेशन बेसिकली काय असतं की इंटरनल ऑडिट हे लार्ज स्केलचे जे ऑर्गनायझेशन आहेत तेच प्रेफर करतात. कारण वर्षाच्या शेवटी जाऊन असं नको व्हायला की अरे आपण काय करतो आपल्या लक्षात नाहीये. दॅट इज वाय दिस इज द इंडिपेंडंट ऑडिट. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये इंटरनल ऑडिट साठी इंडिपेंडंट डिपार्टमेंट असतात. ते फक्त ऑडिटचं काम करतात. लक्षात येते? जसं आपलं मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, परचेस डिपार्टमेंट आहे, तसं ऑडिटिंग डिपार्टमेंट असतं आणि त्यामधले एम्प्लॉईज फक्त ऑडिटिंग करण्याचं काम करतात. आर यू गेटिंग माय पॉइंट ना? ओके. सो काय सांगितले बघूया आपण, थोडंसं डिटेल जाऊ अँड शॉर्ट मध्ये लिहून घेऊया. It is an independent management function which involves a continuous and critical appraisal of the function of the entities. Okay? म्हणजे प्रत्येक फंक्शन कशा पद्धतीने रन होत आहे त्याचे क्रिटिकल एक्झामिनेशन करण्याचं काम या ऑडिटिंगच्या अंडर केलं जातं. So the object is to suggest improvement the function of the entity and add value to the strengthen the overall governance mechanism. म्हणजे जर तुमच्यामध्ये काही वीक पॉइंट असेल तर ते कसे ओव्हरकम करता येतील आणि तुम्हाला स्ट्रॉंग कसं बनवता येईल त्या इंटेन्शनने हे ऑडिट काय केलं जातं तर कंडक्ट केलं जातं. ओके, खूप डिटेल नाही जायचं आपल्याला. राईट डाऊन. Internal audit is an independent management function. Internal audit is an independent management function
which involve a continuous and critical appraisal oblique examination of the function काय सांगितलं मी? It is an independent management function which involve a continuous and critical appraisal of the function of the entity. Full stop. It is conducted by the internal auditor. Who is appointed by the proprietor. And in simple word, the purpose of internal auditing is smoothly conducting of final audit. हे सुद्धा ऍड केलं तरी चालेल. सिंपल सेंटेन्स आहे. The purpose of internal audit काय असणार आहे? Smoothly conducting of final audit. Online student, is it clear? Internal audit? Yes, ma'am. बाकी स्टूडेंट Yes, ma'am. अमृता, अंकिता, अस्मिता, दीक्षिता, दिव्या, हेमाली, मुस्कान. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो जसं आपण नॉन स्टॅच्युटरी मध्ये बघितलं, हिअर टर्म अँड कंडिशन प्रिपेअर बाय ऑडिटर अँड क्लायंट कंपनी. हे ते सुद्धा इंटरनल ऑडिट मध्ये ऑडिटर आणि क्लायंट कंपनी म्हणजे प्रोप्रायटर डिसाइड करतील की टर्म कंडिशन काय असणार. फक्त लक्षात ठेवा की फायनल ऑडिट हे स्मूथली कंडक्ट होण्यासाठीच तुम्ही इंटरनल ऑडिट हे रन करताय. ओके. सो इंटरनल ऑडिट वरती सेपरेट क्वेश्चन विचारलेले आहेत. व्हॉट इज मीन बाय इंटरनल ऑडिट अँड इट्स ऑब्जेक्टिव्ह. सो ऑब्जेक्टिव्ह वन बाय वन घेऊन घ्या. इंटरनल ऑडिटचे ऑब्जेक्टिव्ह त्याच्याच पुढे कंटिन्यू केला तरी चालेल. ऑब्जेक्टिव्ह हेडिंग द्या. फर्स्ट, टू व्हेरीफाय द ॲक्युरसी ऑफ द रेकॉर्ड. To verify the accuracy of the record. Second, to ensure that the transaction have a proper authority. To ensure that the transaction have a proper authority. म्हणजे सांगितलं की जेव्हा तुम्ही इंटरनल ऑडिट करताय तेव्हा सगळ्या जे बुक्स ऑफ अकाउंट आहेत ते प्रॉपरली रेकॉर्ड केलेले आहेत का, म्हणजे जर्नल एंट्री प्रॉपर आहे का, लेजर प्रॉपर आहेत का, ट्रायल प्रॉपर आहेत का, बॅलन्स शीट प्रॉपर आहेत का. दॅट मीन्स चेकिंग और व्हेरीफाईंग ॲक्युरसी इन द बुक्स ऑफ अकाउंट और रेकॉर्डिंग. सेकंड मध्ये सांगितलं टू इन्शुअर दॅट द ट्रान्झॅक्शन हॅव अ प्रॉपर अथॉरिटी. जसं आपण म्हणतो ना की एखादी मशिनरी परचेस केलेली आहे ते आपण ऑथोराइज पर्सन कडून परचेस केलेली आहे का, ट्रान्झॅक्शन हे ऑथोराइज आहे का, ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही इंटरनल ऑडिटच्या अंडर चेक करणं मस्ट आहे. पॉइंट नंबर 3, टू फॅसिलिटेट प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन ऑफ फ्रॉड अँड एरर. जे आपलं सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह आहे ऑडिटिंगचं. मग कोणतंही ऑडिटिंग तुम्ही रन करा त्या गोष्टी तुम्हाला चेक करणं मस्ट आहे. द फॅसिलिटेट प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन of fraud and error. Next, to ensure that purchase and sale of fixed asset is authorized. To ensure that purchase and sales of fixed asset is authorized.
Next, to improve the system of internal check. To improve the system of internal check. थर्ड मध्ये काय सांगितलं, फॅसिलिटेड प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन ऑफ फ्रॉड अँड एरर, जे की इंटरनल ऑडिटचा मेन इंटेन्शन असणार आहे. कुठेही फ्रॉड लास्टला लक्षात येऊ नये. सो फ्रॉड एरर तुम्ही प्रिव्हेंट करा, डिटेक्ट करा, राईट. ऑल्सो टू इन्शुअर द परचेस अँड सेल ऑफ फिक्स्ड असेट इज ऑथोराइज्ड. जसं आपण सांगितलं, एखादी वस्तू आपण परचेस केली आहे ती कुठेही इलिगली परचेस केली आहे असं दिसायला नको. म्हणजे ऑथोराइज पर्सन कडूनच त्या गोष्टी परचेस करणं महत्वाचं आहे. ऑल्सो सेल, जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट सेल करताय, सपोज तुम्हाला एखादी ओल्ड मशिनरी ऑल्सो सेल करायची असेल, तर तुम्ही कोणत्याही इलिगल किंवा कुठेही इलिगल इंडिकेट होईल अशा गोष्टी करू नये. म्हणजे ऑथोराइज ह्या गोष्टीला तुम्ही जास्त इम्पॉर्टंट द्या. दॅट्स इट. देन टू इम्प्रूव्ह द सिस्टीम ऑफ इंटरनल चेक, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. जसे इंटरनल ऑडिट आपण म्हणतोय की इंटरनल ऑडिट मध्ये एक इंटरनल चेक, इंटरनल कंट्रोल सिस्टीम आणि इंटरनल ऑडिट ह्या कुठेतरी लिंक आहेत एकमेकांना. इंटरनल चेक म्हणजे काय सांगतो, फॉर एक्झाम्पल इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज इफेक्टिव्ह. जसं मी लास्ट लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं, ऑडिटरच्या लक्षात आलं फायनल ऑडिट करताना इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज इफेक्टिव्ह. दॅट टाइम दे विल चूज, कोणती मेथड चूज करेल तो, सॅम्पल मेथड, राईट. सॅम्पल मेथड चूज करेल. आता इथे सॅम्पल मेथडचं रिलेशन आहे इंटरनल चेक. इंटरनल चेक मध्ये काय सांगितलं जातं, जेव्हा तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड करताय ते अशा पद्धतीने रेकॉर्ड करा की जेणेकरून कुठेही त्यामध्ये मिस्टेक असू नये. ऑडिटरने कोणतंही बुक सिलेक्ट केलं तर त्याचे रिझल्ट हे ॲक्युरेट यावे. ओके, इंटरनल चेकशी रिलेटेड असणार आहे. सो टू इम्प्रूव्ह द सिस्टीम ऑफ इंटरनल चेक, मग इंटरनल ऑडिटर काय करतोय, तुमची इंटरनल चेक मध्ये कुठे गडबड आहे का, तुम्ही कोणतं प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करत नाहीये असं जर लक्षात आलं, दॅट टाइम इथे तो सजेस्ट करेल की हे बुक तुमचं प्रॉपर नाहीये, हे इंटरनल चेक मध्ये येऊ शकतं पुढे. म्हणजे ऑडिटर ह्या बुकला प्रेफरन्स देऊ शकतो, हे बुक इम्पॉर्टंट आहे. दॅट्स ओके. हे सगळं तुमच्या इंटरनल चेक मध्ये असणार आहे. नेक्स्ट पॉइंट, टू एक्झामाइन द प्रोटेक्शन गिवन टू फिक्स्ड असेट. टू एक्झामाइन द प्रोटेक्शन गिवन टू फिक्स्ड असेट म्हणजे काय सांगा बरं. टू एक्झामाइन द प्रोटेक्शन गिवन टू फिक्स्ड असेट. फर्स्ट पहिली गोष्ट, देन किती प्रोटेक्शन केलं. ओके, when we purchase a fixed asset, that time we will prefer the authorized signature, authorized person, authorized transaction, whatever it may. पुढे राईट, त्याचं मेंटेनन्स प्रॉपर असणं महत्वाचं आहे. बिकॉज इट्स रिफ्लेक्ट इन फायनल अकाउंट की तुमची प्लांट अँड मशिनरी काय आहे, त्याची व्हॅल्यू तुम्ही दाखवलेली आहे 10,000, 20,000, 30,000 आणि ऍक्च्युअल त्याची व्हॅल्यू 5,000च दिसते. बिकॉज तुम्ही मेंटेनन्स त्याचा केलेला नाहीये. डेप्रिसिएशन जर तुम्ही चार्ज केलं असेल तर ते तिथे रिफ्लेक्ट होणार आहे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा इंटरनल कंट्रोल सिस्टीम मध्ये, इंटरनल ऑडिट मध्ये चेक केल्या जातात. राईट. सो टू एक्झामाइन द प्रोटेक्शन गिवन टू द फिक्स्ड असेट. नेक्स्ट, टू मेक इन्व्हेस्टिगेशन फॉर मॅनेजमेंट. टू मेक इन्व्हेस्टिगेशन फॉर मॅनेजमेंट. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन इंटरनल ऑडिट. म्हणजे असं नाहीये की तुम्ही फक्त इंटरनल ऑडिट करताय म्हणजे मिडल लेवल आणि टॉप लेवल मिडल लेवल आणि लोअर लेवलवरतीच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. डझंट मॅटर. जेव्हा एक्सटर्नल ऑडिटर येईल तेव्हा तो ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचं चेकिंग करणार आहे. दॅट मीन्स इथे काय सांगायचं आहे, टू मेक इन्व्हेस्टिगेशन फॉर द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचं सुद्धा ह्या इंटरनल ऑडिटच्या अंडर इन्व्हेस्टिगेशन होतं की अरे आपल्याकडे किती डायरेक्टर आहेत, ते कोणत्या कोणत्या कंपनीवरती अजून अपॉइंटेड आहेत का, किंवा त्यांचा प्रेझेन्स काय आहे, त्यांचा ऍक्च्युअल रोल काय आहे. मग इव्हन तुमचा मेमोरँडम ऑफ असोसिएशन पासून, आर्टिकल ऑफ असोसिएशन पासून तुमची किती नंबर ऑफ डायरेक्टर्स आहेत, ऑल थिंग
ह्या इन्व्हेस्टिगेशनच्या अंडर इन्क्लूड होणार आहे. ओके, लास्ट पॉइंट, टू रिव्ह्यू द एंटायर सिस्टीम. टू रिव्ह्यू द एंटायर सिस्टीम, अंडरलाइन करा, टू रिव्ह्यू द एंटायर सिस्टीम of working and make it more effective, of working and make it more effective. ओके, जसं सांगितलं इंटेन्शनच हे आहे इंटरनल ऑडिटचे की हा सगळा रिव्ह्यू घ्या आधी की ऍक्च्युली काय चालू आहे ऑर्गनायझेशन मध्ये, कारण त्याचंच रिफ्लेक्शन तुमची आयडेंटिटी रिव्ह्यूज होण्यावरती होईल. दॅट्स इज इट क्लिअर क्वेश्चन? ओके, सो आपण काय बघितलं आज? टाइप्स ऑफ ऑडिट मध्ये पहिला पार्ट क्लिअर झाला, बेस्ड ऑन अथॉरिटी. स्टॅच्युटरी ऑडिट, स्टॅच्युटरी ऑडिट इज अ कंपल्सरी ऑडिट. स्टॅच्युटरी ऑडिट जिथे आपण काय करतो, फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन ऍज पर द लॉ. देन स्टॅच्युटरी ऑडिट कंडक्टेड बाय, कोण कंडक्ट करणार आहे? ओनली चार्टर्ड अकाउंट, दोज पर्सन आर क्वालिफाईड. ओके, नॉन स्टॅच्युटरी मध्ये काय बघितलं आपण? नॉन स्टॅच्युटरी ऑडिट इज अ नॉट कंपल्सरी, दिस इज द व्हॉलंटरी ऑडिट. ओके, देन आणखी काय बघितलं आपण? यामध्ये टर्म्स अँड कंडिशन डिसाइडेड इन द अग्रीमेंट. ओके, ह्या गोष्टी अग्रीमेंट मध्ये डिसाइड झालेल्या असणार आहेत. आणखी काय बघितलं होतं आपण नॉन स्टॅच्युटरी मध्ये? हा, देर इज नो स्पेसिफिक लॉ, कोणताही स्पेसिफिक लॉ नाहीये की ऑडिट रन करण्यासाठी. इंटरनल ऑडिट मध्ये काय बघितलं? द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट, हे एक लक्षात ठेवायचं. ओके, दॅट्स. आणि याचे ऑब्जेक्ट थोडेसे रिवाइज करा, डिटेल विचारलं. ऑनलाइन स्टुडंट, इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. ओके, चला आज आपण इथेच थांबूया. सॉरी, काही डाऊट आहे का ऑनलाइन स्टुडंट? No, ma'am. चलो आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण बेस्ड ऑन स्कोप अँड बाकीचे टाइप्स कंटिन्यू करू. थँक्यू.